महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांच्या वतीनं राज्यभरात कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं असून विविध मागण्यांसाठी घोषणा दिल्या आणि परिसर दणाणून सोडला। कृषी पर्यवेक्षक संवर्गातील 100% पद पदोन्नतीने भरणं, कृषी सेवकांची 3 वर्षांची सेवा ग्राह्य धरणं, सर्व संवर्गातील पद पदोन्नती आणि सरळ सेवेने भरणं या मागण्यांसहित सर्व प्रलंबित मागण्या मान्य करणं याबाबतची माहिती देताना रत्नागिरी विभागाचे सेक्रेटरी शांताराम कांबळे यांनी KTVला सांगितलं। कृषी खाते हे सर्वात जुने खाते आणि आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि यामध्ये कार्यरत असलेला कृषी म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्यरत असलेला कृषी आणि आमची जे काही प्रलंबित मागण्या होत्या याबाबत आम्ही 1986 पासून शासनाकडे पाठपुरावा करतोय आणि त्यानंतर कृषी खात्याला तांत्रिक दर्जा तर मिळालाच होता, परंतु तांत्रिक वेतन श्रेणी ही आम्हाला मिळाली नव्हती आणि 16 जुलै 2004 रोजी मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आणि त्यानंतर 19 जुलैला हा लागू झाला, परंतु 8 ऑगस्टला हा निर्णय परत रद्द केला। यामध्ये एकूण 6 डिपार्टमेंट होती, त्यानंतर एकूण 3 डिपार्टमेंटला त्यांनी लागू केलेला आहे। फक्त आमच्या कृषी खात्याला ही वेतन श्रेणी लागू केलेली नाही आहे। तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी, दर्जा असा मिळाला आहे। आम्ही उप अभियंत्याच्या दर्जाची सर्व कामे करत असतो। वेगवेगळ्या तऱ्हेची कृषी विद्यापीठाचे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आणि याच्याकडे शासनाने वेळोवेळी आम्हाला दुर्लक्ष केलं आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सर्व म्हणजे गाव पातळीवरचा जो कृषी सहाय्यक आहे त्यापासून अगदी मंत्रालयामध्ये असलेले आमचे संचालक आहेत या सर्व आम्ही संपामध्ये उतरलो आहेत आणि सुरू झालेलं हे आंदोलन पुढे बेमुदत चालू राहील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आदिक शहा, संघटक संदीप डोंगरे, कामगार नेते सुधाकर सावंत, पदाधिकारी CA मेश्राम, माधव बापट यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मागण्या मान्य करण्याचं शासनानं आश्वासन दिल्यानं हे उपोषण मागे घेण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं।